विद्यार्थ्यांना व्हिडिओ 5मध्ये आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम शिकलो होतो. याचं स्टेटमेंट असं असतं की जर एखादी लाईन इफ अ लाईन पॅरलल टू वन साइड ऑफ अ ट्रायंगल इंटरसेक्ट्स अदर टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल in two distinct points, then this line divides the other two sides in proportion, म्हणजेच इन द सेम रेशो. जे असं असतं की एखादा ट्रायंगल जो आहे त्या ट्रायंगलच्या एका साईडला एखादी लाईन पॅरलल असेल आणि दोन साईड्सना दोन डिस्टिंक्ट पॉईंटमध्येही इंटरसेक्ट करत असेल. जसे ए बी सी ट्रायंगलमध्ये लाईन एल जी आहे ही बी सी साईडला पॅरलल आहे आणि ही ए बी साईड आणि ए सी साईड यांना दोन डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते. तर अशी लाईन जी ट्रायंगलच्या एका साईडला पॅरलल असते ती लाईन या रिमेनिंग टू साईड्सना सेम रेशोमध्ये डिवाईड करत असते. म्हणजे हा थिअरम सांगतो आपल्याला. इथे मी जरा याच्याकडे येतो या फिगरकडे की हा थिअरम सांगतो आपल्याला. ही फिगर पहा, ए बी सी ट्रायंगल आहे, याच्यामध्ये एक लाईन एल आहे, ही ए बी आणि ए सी यांना दोन डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते डी आणि ईमध्ये. मग हा बी पी टी जो असतो तो आपल्याला सांगतो की जर इफ ही लाईन एल जी आहे ही बी सी साईडला पॅरलल असेल, जर लाईन एल ही बी सी साईडला पॅरलल असेल तर ही लाईन या दोन साईड्सना प्रपोर्शनमध्ये म्हणजेच सेम रेशोमध्ये डिवाईड करेल. म्हणजेच ए डी अपॉन डी बी इक्वल टू ए ई अपॉन ई सी. म्हणजे लाईन एल ही बी सी साईडला पॅरलल असेल तर ती ए बी आणि ए सी या दोन साईड्सना प्रपोर्शनमध्ये म्हणजे सेम रेशोमध्ये डिवाईड करेल. म्हणजे थोडक्यात बी पी टी सांगतो लाईन एल बी सी साईडला पॅरलल असेल तरच मग ए डी आणि डी बीचा रेशो आणि ए ई आणि ई सीचा रेशो इक्वल असेल. आता या फिगरमध्ये ही लाईन एल जी आहे ही बी सीला पॅरलल नाही. मग आपलं याच थिअरमनुसार की इफ म्हणजे जर एल म्हणजे ही लाईन एल बी सी साईडला पॅरलल नाही आहे, ट्रायंगलच्या एका साईडला पॅरलल नाही आहे, तर मग ही रिमेनिंग साईड्सना सेम रेशोमध्ये डिवाईड करणार नाही. म्हणजे इथे ए बी ए डी आणि डी बीचा रेशो आणि ए ई आणि ई सीचा रेशो हे इक्वल असणार नाहीत, हे नॉट इक्वल टू असतील. म्हणजे ए डी अपॉन डी बी नॉट इक्वल टू ए ई अपॉन ई सी. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर बी पी टी आपल्याला सांगतो ही लाईन एल जर बी सीला पॅरलल असेल तरच ही या रिमेनिंग साईड्सना प्रपोर्शनमध्ये म्हणजे सेम रेशोमध्ये डिवाईड करेल. या फिगरप्रमाणे इथे एल लाईन जर बी सीला पॅरलल आहे, इफ जर एल इज पॅरलल टू बी सी देन ए डी अपॉन डी बी इक्वल टू ए ई अपॉन ई सी. हे आपल्याला बी पी टी सांगतं. आता एक बी पी टीचा कॉन्व्हर्स असतो ज्याला कॉन्व्हर्स ऑफ बी पी टी म्हटलं जातं. हे कॉन्व्हर्स ऑफ बी पी टीचं स्टेटमेंट मी तुम्हाला लिहून देतो आहे. कॉन्व्हर्स ऑफ बी पी टीचं स्टेटमेंट आहे असं आहे की ते आपण आता नवीन पेजवर घेऊ. मागच्या याच्यात आपण बी पी टी शिकलो होतो, बी पी टीचा प्रूफ पण आपण घेतला होता. आता आपण घ्यायचं आहे कॉन्व्हर्स ऑफ बी पी टी. तर हे बी पी टी आणि कॉन्व्हर्स ऑफ बी पी टी जे असतात याच्यापैकी बी पी टीचा प्रूफ आपल्याला विचारला जातो. एक 3 मार्क्सचा क्वेश्चन असतो ज्याच्यामध्ये आपल्याला ॲक्टिव्हिटी असते, त्याच्यात आपल्याला 6 बॉक्सेस दिलेले असतात जे आपल्याला भरायचे असतात. ईच बॉक्स विल ऑफ हाफ मार्क. किंवा मग आपल्याला बी पी टी थिअरम देतील आणि ते प्रूव्ह करायला लावतील. ते 4 मार्काचं आपल्याला क्वेश्चन असतं. आता आपण बी पी टीचं जे कॉन्व्हर्स असतं त्याचा मात्र प्रूफ आपल्याला परीक्षेला विचारला जात नाही. त्याचा फक्त आपल्याला अप्लिकेशन असतं. त्या बी पी टीच्या कॉन्व्हर्सवर आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचे असतात. तर बी पी टीचा कॉन्व्हर्स कसा असतो तो त्याचं स्टेटमेंट मी आपल्याला लिहून देतो आता की कॉन्व्हर्स ऑफ बी पी टी. कॉन्व्हर्स ऑफ बी पी टी म्हणतो की याचं स्टेटमेंट देतो आहे मी तुम्हाला आता. स्टेटमेंट हे स्टेटमेंट लक्षात ठेवणं आपल्याला इम्पॉर्टंट आहे. स्टेटमेंट असं आहे की इफ अ लाईन
intersects if a line intersects पेक्षा divides, if a line divides any two sides of a triangle in proportion. आता इन प्रपोर्शनचा अर्थ होतो इन द सेम रेशो. आता इथपर्यंत अर्थ काय झाला? BPTचं कॉन्व्हर्सचं स्टेटमेंट काय सांगतं आपल्याला? इफ म्हणजे जर, अ लाईन म्हणजे एखादी लाईन, डिवाइड्स म्हणजे डिवाईड करत असेल एनी टू साईड्स ऑफ अ ट्रायंगल, म्हणजे ट्रायंगलच्या कोणत्याही दोन साईड्सना कसं डिवाईड करत असेल? इन प्रपोर्शन. प्रपोर्शनमध्ये म्हणजे इन द सेम रेशो. देन तर दिस लाईन, ही लाईन जी आहे इज म्हणजे असते पॅरलल टू थर्ड साईड. तर ही लाईन तिसऱ्या साईडला म्हणजे रिमेनिंग साईडला पॅरलल असते. म्हणजे थोडक्यात एखाद्या ट्रायंगलमध्ये एखादी लाईन दोन साईड्सना सेम रेशोमध्ये डिवाईड करत असेल तर ती लाईन त्या ट्रायंगलच्या थर्ड साईडला पॅरलल असते. आता हा जो थेरम आहे याचं प्रूफ आपल्याला कोणी विचारणार नाही परीक्षेला, मात्र याच्या अप्लिकेशन हे इम्पॉर्टंट असं आहे, याच्यावर आपल्याला प्रॉब्लेम्स असतात. त्याच्यामुळे मी याचं प्रूफ तर तुमचं घेणार नाही, मात्र याचं इंटरप्रिटेशन जे आहे ते तुम्हाला समजून सांगतो. समजा हा एखादा ट्रायंगल आहे, मी काढतो आहे. हा ट्रायंगल आहे आणि या ट्रायंगलचं नाव आहे सपोज ABC. आता एखादी लाईन आहे समजा अशी, ही लाईन जी आहे ती L आहे, जी ABला Dमध्ये इंटरसेक्ट करते आणि ACला Eमध्ये इंटरसेक्ट करते. आता या फिगरमध्ये तुम्हाला एक लाईन L दिसते आहे, जी ट्रायंगलच्या AB आणि AC या दोन साईड्सना डिवाईड करते. आता आपला हा PPTचा कॉन्व्हर्स सांगतो की जर ही लाईन L या AB आणि AC या दोन साईड्सना सेम रेशोमध्ये डिवाईड करत असेल, सेम रेशोमध्ये म्हणजे प्रपोर्शनमध्ये, तर मग ही लाईन या BC साईडला म्हणजे थर्ड साईडला म्हणजे BC साईडला पॅरलल असेल. मग इथे लिहिल मी की इन फिगर इफ म्हणजे जर, आता ही लाईन L या दोन साईड्सना सेम रेशोमध्ये डिवाईड करणे म्हणजेच AD आणि DBचा रेशो आणि AE आणि ECचा रेशो हे सारखे असणे. मग जर लाईन L ही या दोन साईड्सना सेम रेशोमध्ये डिवाईड करत असेल म्हणजेच प्रपोर्शनमध्ये डिवाईड करत असेल तर ही L लाईन BCला पॅरलल असेल. मग इन फिगरमध्ये इफ म्हणजे जर, इफ AD अपॉन DB इक्वल टू AE अपॉन EC, म्हणजे फिगरमध्ये जर AD आणि DBचा रेशो आणि AE आणि ECचा रेशो, ADचा आणि DBचा रेशो आणि AE आणि ECचा रेशो इक्वल असतील म्हणजेच या लाईन Lनी या दोन साईड्सना सेम रेशोमध्ये डिवाईड केला आहे म्हणजे प्रोपोर्शनमध्ये डिवाईड केला आहे. मग हा कॉन्व्हर्स सांगतो आपल्याला, जर असं असेल या फिगरमध्ये, जर या दोघांचा आणि या दोघांचा रेशो सारखे असतील तर याचा अर्थ झाला लाईन Lनी या दोन साईड्सना सेम रेशो डिवाईड केलं. मग या थिअरमनुसार आपला थिअरम सांगतो की जर एखादी लाईन ट्रायंगलच्या दोन साईड्सना सेम रेशोमध्ये डिवाईड करत असेल तर ती थर्ड साईडला पॅरलल असते. मग या फिगरमध्ये जर हे दोन रेशो इक्वल असतील तर आपला मग निष्कर्ष असेल, कन्क्लुजन असेल, देन लाईन L इज पॅरलल टू साईड BC.
आणि याचा रिझन असेल कॉन्व्हर्स ऑफ BPT. आता इथे एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की जर AD इफ, हे पण आपण क्लिअर करून घेऊ, जर या फिगरमध्ये AD आणि DBचा रेशो आणि AE आणि ECचा रेशो हे रेशो इक्वल नसतील तर लाईन यांनी या दोन साईडना प्रोपोर्शनमध्ये डिवाईड केलं नाही, म्हणजेच ही या थर्ड साईडला पॅरलल नाही. म्हणजे इथे एक गोष्ट ही पण लक्षात घ्या, इफ AD अपॉन DB हा रेशो इज नॉट इक्वल टू AE अपॉन EC, जर AD आणि DBचा रेशो आणि AE आणि ECचा रेशो काय नसतील, इक्वल नसतील, देन लाईन L will not be parallel to side BC. त्याचं हे इंटरप्रिटेशन आहे. हे झालं तुमचं कॉन्व्हर्स ऑफ BPT आणि त्याचं इंटरप्रिटेशन. म्हणजे जर एखादी लाईन ट्रायंगलच्या दोन साईड्सना सेम रेशोमध्ये डिवाईड करत असेल तर ही लाईन या थर्ड साईडला पॅरलल असेल, आणि जर ही लाईन L या दोन साईड्सना सेम रेशोमध्ये डिवाईड करत नसेल तर मात्र ही या साईड BCला पॅरलल असणार नाही. हे झालं कॉन्व्हर्स ऑफ BPT. आता BPT आणि कॉन्व्हर्स ऑफ BPTचं थिअरमचं प्रूफ पण मी घेतलेलं आहे मागच्या व्हिडिओ 5मध्ये. इथे मी कॉन्व्हर्स ऑफ BPT तुम्हाला आता सांगितलेलं आहे, ज्याचा प्रूफ आपल्याला परीक्षेला विचारत नाहीत, त्याच्यामुळे मी ते घेतलेलं नाही. आता हे जे BPT थिअरम आहे आपला अतिशय इम्पॉर्टंट सिमिलॅरिटीमध्ये, त्या BPTचे दोन ॲप्लिकेशन्स असतात, ॲप्लिकेशन्स ऑफ BPT. तर त्यांना आपण कोरोलरीजसुद्धा म्हणू शकतो BPTच्या. ते याच्यापैकी ह्या दोन्ही कोरोलरीज इम्पॉर्टंट आहे आणि यांचे प्रूफसुद्धा इम्पॉर्टंट आहेत. मी या दोन्हींचे प्रूफ जे आहेत हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेईल. आता मी हे दोन ज्या कोरोलरीज आहेत किंवा ॲप्लिकेशन्स आहेत BPTचे ते तुम्हाला समजावून सांगतो. पहिलं जे BPTचं ॲप्लिकेशन आहे त्याला म्हणतात अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. याला म्हटलं जातं अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. हे व्हेरी इम्पॉर्टंट आहे. हे मी तुम्हाला आता इंटरप्रिट करून दाखवणार आहे. अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. आता त्याचं स्टेटमेंट देतो आहे पहिले मी तुम्हाला. याचं प्रूफ आपल्याला परीक्षेला विचारलं जातं, त्याच्यामुळे याचं प्रूफ इम्पॉर्टंट असेल. याचं स्टेटमेंट सांगतो मी पहिल्यांदा. इन अ ट्रायंगल, म्हणजे ट्रायंगलमध्ये बायसेक्टर ऑफ एनी अँगल, ट्रायंगलमध्ये बायसेक्टर ऑफ एनी अँगल म्हणजे कोणत्याही अँगलचा बायसेक्टर डिवाइड करतो द अपोजिट साइड. लक्षात घ्या, ही अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी तुम्हाला सांगते ट्रायंगलची की इन अ ट्रायंगल म्हणजे ट्रायंगलमध्ये बायसेक्टर ऑफ एनी अँगल, कोणत्याही अँगलचा बायसेक्टर डिवाइड करतो द अपोजिट साइड इन द रेशो ऑफ रिमेनिंग साइड्स. म्हणजे कोणत्याही ट्रायंगलमध्ये, एखाद्या ट्रायंगलमध्ये कोणत्याही अँगलचा बायसेक्टर जो आहे तो त्याच्या अपोजिट साईडला डिवाईड करतो. कसं डिवाईड करतो? इन द रेशो ऑफ रिमेनिंग साईड्सच्या रेशोमध्ये. तर हे स्टेटमेंट तुम्हाला समजून घ्यायचं आहे. हे स्टेटमेंट समजून घ्यायला मी एक फिगर काढतो आहे, ते तुम्हाला
फिगरवरून समजेल. हा एक मी ट्रायंगल घेतो आहे. हा मी घेतला ट्रायंगल. या ट्रायंगलला नाव देतो आहे मी ए बी आणि ते सी घेतो. आता या ट्रायंगलला 3 अँगल्स आहेत, ए बी किंवा सी. आता मी अँगल बीचा बायसेक्टर काढतो. एचाही काढू शकलो असतो, सीचाही काढू शकलो असतो. मी बीचा बायसेक्टर काढतो. हा मी अँगल बीचा बायसेक्टर काढला. हा आता बा आपलं थेरम काय सांगतं की थेरम सांगताय, थेरमच आहे ही, कोरोलरी आहे किंवा ॲप्लिकेशन आहे बी पी टीचं. म्हणजे बी पी टीचा उपयोग करून आपण ह्या जे कोरोलरी आहे ही प्रूव्ह करू शकतो. आता ही सांगते आपल्याला की ट्रायंगलमध्ये बायसेक्टर ऑफ एनी अँगल, म्हणजे कोणत्याही अँगलचा बायसेक्टर हा डिवाईड करतो कोणाला, त्या अँगलच्या अपोजिट साईडला. आता पहा, ही मी इथे अँगल बीचा बायसेक्टर काढला, तर या बीच्या बायसेक्टरनी अँगल बीची जी अपोजिट साईड आहे ए सी, या ए सी साईडचे 2 भाग केले आहे. इथून इथपर्यंत एक पार्ट आणि इथून इथपर्यंत सेकंड पार्ट. म्हणजेच अँगल बीच्या बायसेक्टरनी त्या बीच्या अपोजिट साईडला म्हणजे ए सीला काय केलं, डिवाईड केलं. आता मी काय करतो, इथे या पॉईंटला नाव देतो सपोज डी पॉईंट. म्हणजे अँगल बीच्या बायसेक्टरनी ए सी साईडला ए डी आणि डी सी असं डिवाईड केलेलं आहे. मग आपलं हे कोरोलरी सांगते आपल्याला अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी की इन अ ट्रायंगल बायसेक्टर ऑफ एनी अँगल डिवाइड्स द अपोजिट साईड इन द रेशो ऑफ रिमेनिंग साईड्स. मग आता याच्यानुसार या प्रॉपर्टीनुसार की अँगल बीचा जो बायसेक्टर आहे हा अपोजिट साईडला म्हणजे ए सी साईडला काय करतो आहे, डिवाईड करतो आहे. कशामध्ये, रिमेनिंग साईडच्या रेशोमध्ये. तर याचा अर्थ होतो की ही ए सी साईड जी आहे याचे जे 2 पार्ट झाले ए डी आणि डी सी, या 2 पार्टचा रेशो आणि ह्या उरलेल्या ज्या 2 साईड्स आहेत, ए सी तर डिवाईड झाली, उरलेल्या रिमेनिंग साईड्स आहेत ए बी आणि बी सी. तर ट्रायंगलमध्ये कोणत्याही अँगलचा बायसेक्टर अपोजिट साईडला रिमेनिंग साईडच्या रेशोमध्ये डिवाईड करतो. म्हणजेच ह्या अँगल बीचा जो बायसेक्टर आहे याच्यामुळे ए सीचे जे 2 पार्ट्स झाले ए डी पार्ट आणि डी सी पार्ट, या 2 पार्टचा रेशो हा रिमेनिंग साईडच्या रेशो एवढा असेल. म्हणजे इथे लिहिल मी की इन ट्रायंगल ए बी सी कॉमा बायसेक्टर ऑफ अँगल बी इंटरसेक्ट्स साइड ए सी ॲट पॉईंट डी. ट्रायंगल ए बी सीमध्ये अँगल बीचा बायसेक्टर इंटरसेक्ट करतो आहे कोणाला, साईड ए सीला, कोण्या पॉईंटमध्ये, डी पॉईंटमध्ये. मग या प्रॉपर्टीनुसार हा अँगल बीचा बायसेक्टर ए सी साईडला रिमेनिंग साईडच्या रेशोमध्ये डिवाईड करेल. देअरफोर बाय, हा बायसेक्टर असला पाहिजे अँगल बीचा, तरच ही प्रॉपर्टी लागू होईल. मग आहे ना की बी डी हा अँगल ए बी सीचा म्हणजे बीचा काय बायसेक्टर आहे, तर तो अपोजिट साईडला ए सीला रिमेनिंग साईडच्या रेशोमध्ये डिवाईड करेल बाय अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. अँगल बायसेक्टर प्रॉपर्टीनुसार आपल्याला भेटेल ए डी अपॉन डी सी अपॉन डी सी, ए डी अपॉन डी सी इक्वल टू, आता बघा इथे या 2 पार्टचा रेशो घेताना ए डी पार्ट तुम्ही पहिले घेतला असेल, तर मग 2 साईड रिमेनिंग साईडचा रेशो घेताना ए डी सी असोसिएट असलेली लाईन ए बी आहे, साईड ए बी आहे, आणि डी सी सी असोसिएट म्हणजे जुळलेली साईड बी सी आहे. मग इथे हा रेशो जर या अँगल बीचा बायसेक्टर अपोजिट साईडला ए सीला रिमेनिंग साईडच्या रेशोमध्ये डिवाईड करतो, म्हणजेच या ए सीच्या 2 पार्टचा रेशो आणि ह्या रिमेनिंग साईडचा रेशो सारखा असतो. म्हणजे या ए सीच्या 2 पार्टचा रेशो घेताना ए डीला जर तुम्ही वर घेतलं असेल
मग ए डी सी साईडचा रेशो घेताना ए डी सी असोसिएट असलेली साईड ए बी पहिले घ्यावी लागेल. म्हणजेच ए डी अपॉन डी सी हा असा जर तुम्ही रेशो घेत असाल तर मग साईडचा रेशो घ्यावा लागेल तुम्हाला. ए डी सी असोसिएट साईड कोणती आहे? ए बी. हा रेशो घ्यावा लागेल तुम्हाला ए बी अपॉन बी सी. ए डी सी असोसिएट साईड ए बी आहे जुळलेली आणि डी सी सी असोसिएट साईड आहे बी सी. तर ए डी आणि डी सीचा रेशो घ्यावा लागेल तुम्हाला ए बी अपॉन बी सी. म्हणजे अँगल बीचा बायसेक्टर ए सी साईडला रिमेनिंग साईडच्या रेशोमध्ये डिवाईड करतो. म्हणजेच ए सीच्या 2 पार्टचा रेशो बरोबर या ट्रायंगलच्या रिमेनिंग साईडचा रेशो. आता हा रेशो जर तुम्ही ए डी अपॉन डी सी न घेता असा घेतला की डी सी अपॉन ए डी तरी चालेल. मग डी सी अपॉन ए डी असं जर घ्यायचं असेल तुम्हाला तर मग डी सी अपॉन ए डी इक्वल टू होईल बी सी अपॉन ए बी. इकडे डी सी आधी घ्याल, या पहिल्या रेशोमध्ये डी सी आधी घेतलं, डी सी अपॉन ए डी घेतलं, तर मग या 2 पार्टचा रेशो डी सी अपॉन ए डी असा जर घेतला तर मग इक्वल टू 2 साईडचा रेशो घ्यावा लागेल. डी सीची असोसिएट साईड तुम्हाला वरती घ्यावं लागेल. म्हणजेच डी सी अपॉन ए डी इक्वल टू होईल बी सी अपॉन ए बी. ठीक, ही झाली तुमची अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल. आता आणखी एक प्रॉपर्टी असते जी तुम्ही बी पी टीचा उपयोग करून प्रूव्ह करू शकता. त्या प्रॉपर्टीचं नाव असतं प्रॉपर्टी ऑफ इंटरसेप्ट्स बाय 3 पॅरलल लाईन्स. प्रॉपर्टी ऑफ इंटरसेप्ट्स बाय 3 पॅरलल लाईन्स. आता ही प्रॉपर्टी काय सांगते ते मी तुम्हाला सांगतो की याच्यासाठी मी तुम्हाला फिगर काढून दाखवेल. यात समजा 3 लाईन्स आहेत, पॅरलल लाईन्स. समजा ही एल लाईन आहे, ही एम लाईन आहे आणि ही एन लाईन आहे आणि ह्या पॅरलल आहेत. आता यांचे मी ट्रान्सव्हर्सल्स घेतो. तर हे एक्स आहे आणि हे वाय, हे ट्रान्सव्हर्सल्स आहेत. समजा हा एक्स ट्रान्सव्हर्सल या एल लाईनला एमध्ये इंटरसेक्ट करतो. हा बी पॉईंट आहे आणि हा सी पॉईंट आहे. आणि इथे हे वाय ट्रान्सव्हर्सल लाईन एलला पी पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतो, इथे क्यू पॉईंटमध्ये आणि इथे आर पॉईंटमध्ये. तर ही प्रॉपर्टी सांगते आपल्याला, ही प्रॉपर्टी ऑफ इंटरसेप्ट बाय 3 पॅरलल लाईन्स. आता बघा ह्या 3 लाईन्स आहेत आणि हा ट्रान्सव्हर्सल आहे. तर हा ए बी जो आहे, सेगमेंट ए बी आणि सेगमेंट बी सी, परत पहा सेगमेंट ए बी आणि सेगमेंट बी सी. तर सेगमेंट ए बी आणि सेगमेंट बी सी यांना म्हणतात इंटरसेप्ट्स. हे इंटरसेप्ट्स आहेत सेगमेंट ए बी आणि सेगमेंट बी सी. ते कोणी केलेले इंटरसेप्ट आहेत? हे आहेत, हे पहा हा सेगमेंट ए बी आणि हा सेगमेंट बी सी. हे आहेत इंटरसेप्ट्स मेड बाय पॅरलल लाईन्स एल एम अँड एन ऑन ट्रान्सव्हर्सल एक्स. हा जो ट्रान्सव्हर्सल एक्स आहे त्याच्यावर ए बी आणि बी सी असे 2 इंटरसेप्ट्स केलेले आहेत या 3 लाईन्सनी. आणि हा ट्रान्सव्हर्सल वाय जो आहे याच्यावर या 3 पॅरलल लाईन्सनी सेगमेंट पी क्यू आणि सेगमेंट क्यू आर असे इंटरसेप्ट केलेले आहेत. तर हे पी क्यू सेगमेंट, क्यू आर सेगमेंट यांना म्हणतात इंटरसेप्ट्स. कोणी केलेले? या 3 लाईन्सनी केलेले. कोणावर? ट्रान्सव्हर्सल वायवर. आता ही जी प्रॉपर्टी आहे इंटरसेप्ट्स बाय 3 पॅरलल लाईन्स, हे ॲप्लिकेशन आहे बी पी टीचे. ही आपल्याला प्रॉपर्टी प्रूव्ह करायची असते, प्रूव्ह करता येते बी पी टी वापरून. तर ही प्रॉपर्टी सांगते की इंटरसेप्ट्स
made by three parallel lines. Intercepts made by three parallel lines on a transversal तर इथे माझं जरा सुटलं, मला हे मी कॅन्सल करतो आणि आपण नव्याने सांगतोय तुम्हाला की रेशो ऑफ इंटरसेप्ट्स, नीट पहा, रेशो ऑफ इंटरसेप्ट्स मेड बाय three parallel lines on a transversal is equal to ratio of corresponding intercepts made by same three parallel lines on any other transversal. आता बाय हे ज्या तीन पॅरलल लाईन्स असतील, या तीन पॅरलल लाईन्सना असे ट्रान्सवर्सल्स तुम्ही इन्फायनाईट काढू शकता. जसे इथे मी दोन काढले, एक एक्स आणि एक वाय. आता ही जी प्रॉपर्टी आहे, प्रॉपर्टी ऑफ इंटरसेप्ट्स बाय थ्री पॅरलल लाईन्स, ही सांगते आपल्याला की रेशो ऑफ इंटरसेप्ट्स मेड बाय थ्री पॅरलल लाईन्स ऑन अ ट्रान्सवर्सल. म्हणजे अ ट्रान्सवर्सलमध्ये एखादा ट्रान्सवर्सल, म्हणजे तीन पॅरलल लाईन्सनी एखाद्या ट्रान्सवर्सलवर केलेल्या इंटरसेप्ट्सचा रेशो इज इक्वल टू रेशो ऑफ करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट्स मेड बाय सेम थ्री पॅरलल लाईन्स ऑन एनी अदर ट्रान्सवर्सल. याचा अर्थ होतो एकत्रित की तीन लाईन्स जर पॅरलल असतील, हे पहा पॅरलल शब्द महत्त्वाचा, हे इंटरसेप्ट्स मेड बाय थ्री पॅरलल लाईन्स. तर हे स्टेटमेंट सांगतं पहिलं, रेशो ऑफ इंटरसेप्ट्स मेड बाय थ्री पॅरलल लाईन्स. हे पॅरलल शब्द इथे महत्त्वाचा आहे की तीन पॅरलल लाईन्सनी अ ट्रान्सवर्सल म्हणजे एखाद्या ट्रान्सवर्सलवर केलेल्या इंटरसेप्टचा रेशो हा इज इक्वल टू म्हणजे इक्वल असतो कोणाशी, तो रेशो पहिल्या ट्रान्सवर्सलवरच्या इंटरसेप्टचा रेशो हा इक्वल असतो कोणाशी, रेशो ऑफ करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट्स मेड बाय सेम थ्री पॅरलल लाईन्स ऑन एनी अदर ट्रान्सवर्सल. थोडक्यात याचा आपल्या भाषेमध्ये अर्थ असा होतो की तीन पॅरलल लाईन्सनी एका ट्रान्सवर्सलवर केलेल्या इंटरसेप्ट्सचा रेशो आणि इतर कोणत्याही ट्रान्सवर्सलवर केलेल्या करस्पॉन्डिंग इंटरसेप्टचा रेशो हे इक्वल असतात. मग आता हे कसं समजून घ्यायचं, हे पाह्या तीन पॅरलल लाईन्स आहेत एल, एम आणि एन, आणि हे दोन ट्रान्सवर्सल्स आहेत एक्स आणि वाय. तर हे प्रॉपर्टी आपल्याला सांगते की ह्या तीन लाईन्स जर पॅरलल असतील तर त्यांनी एका ट्रान्सवर्सलवर केलेल्या इंटरसेप्टचा रेशो आणि इतर कोणत्याही ट्रान्सवर्सलवर केलेल्या करस्पॉन्डिंग इंटरसेप्टचा रेशो सारखा असतो. म्हणजे जर ह्या तीन लाईन्स पॅरलल असतील तर मग ए बी आणि बी सी हे जे दोन इंटरसेप्ट आहेत ट्रान्सवर्सल एक्सवरचे, तर ए बी एक्सवरच्या ट्रान्सवर्सलचा एक्स ट्रान्सवर्सलवरच्या इंटरसेप्टचा रेशो आणि वाय ट्रान्सवर्सलवरच्या इंटरसेप्टचा रेशो हा सारखा असेल. फक्त ते रेशो घेताना करस्पॉन्डिंग, जसं आता इथे ए बी सारखा इकडचा इंटरसेप्ट आहे पी क्यू, ते इकडे एल आणि एमनी एक्सवर ए बी इंटरसेप्ट केला आहे, तर एल आणि एमनी वायवर पी क्यू इंटरसेप्ट केला आहे. तर या एक्सवरचा ए बी इंटरसेप्ट आणि वायवरचा पी क्यू इंटरसेप्ट यांना म्हणतो आपण करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट्स. आता इथे
या एक्सवर या दोन खालच्या लाईन्सनी एक्सवरती बी सी इंटरसेप्ट केला आहे, तर तसाच इंटरसेप्ट क्यू सी जो आहे तो या दोन लाईन्सनी वायवर केलेला आहे, म्हणजे बी सीचा करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट क्यू सी होईल. तर ही प्रॉपर्टी आपल्याला सांगते की जर ह्या तीन लाईन्स पॅरलल असतील तर या तीन लाईन्सनी एका ट्रान्सव्हर्सलवर केलेल्या इंटरसेप्टचा रेशो आणि इतर कोणत्याही ट्रान्सव्हर्सलवर केलेल्या करस्पॉन्डिंग इंटरसेप्टचा रेशो सारखा असतो. म्हणजे ह्या तीन लाईन्स जर पॅरलल असतील तर जो रेशो ए बी आणि बी सीचा असेल तेवढाच रेशो पी क्यू आणि क्यू सीचा असेल, क्यू आरचा असेल सॉरी. आता इथे ए बी आणि बी सी असा रेशो तुम्ही घेत असाल तर ए बीचा करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट पी क्यू आहे आणि बी सीचा करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट क्यू आर आहे. तर इथे हा रेशो ए बी अपॉन बी सी घ्याल तर इक्वल टू हा रेशो पी क्यू अपॉन क्यू आर घ्यावा लागेल. जर हा रेशो तुम्ही बी सी अपॉन ए बी घेतला तर हा रेशो तुम्हाला क्यू आर अपॉन पी क्यू घ्यावा लागेल. म्हणजे पुन्हा एकदा रिपीट की ह्या तीन लाईन्स जर पॅरलल असतील तर एका ट्रान्सव्हर्सलवरच्या इंटरसेप्टचा रेशो आणि इतर कोणत्याही ट्रान्सव्हर्सलवरच्या करस्पॉन्डिंग इंटरसेप्टचा रेशो सारखा असतो. म्हणजे जर एल एम आणि एन पॅरलल असतील तर जो रेशो ए बी आणि बी सीचा असेल तोच रेशो पी क्यू आणि क्यू आरचा असेल. जर ह्या तीन लाईन्स पॅरलल नसतील तर मात्र ए बी आणि बी सीचा रेशो आणि पी क्यू आणि क्यू आरचे रेशो सारखे असणार नाहीत. मग याचे इंटरप्रिटेशन मी आता लिहून घेतो इथे की इन फिगर इफ म्हणजे जर लाईन एल is parallel to line M is parallel to line N. जर ह्या तीन लाईन्स पॅरलल असतील तर देन बाय प्रॉपर्टी ऑफ इंटरसेप्ट्स बाय थ्री पॅरलल लाईन्स. या प्रॉपर्टीचं नाव आहे प्रॉपर्टी ऑफ इंटरसेप्ट्स बाय थ्री पॅरलल लाईन्स. म्हणजे इन फिगर या फिगरमध्ये जर एल लाईन एम लाईन आणि एन लाईन ह्या काय असतील एकमेकींना पॅरलल देन बाय प्रॉपर्टी ऑफ इंटरसेप्ट्स बाय थ्री पॅरलल लाईन्स. मग ही प्रॉपर्टी सांगेल आपल्याला ह्या तीन लाईन्स पॅरलल आहेत ना, मग एक्स ट्रान्सव्हर्सलवरच्या इंटरसेप्टचा रेशो आणि वाय ट्रान्सव्हर्सलवरच्या इंटरसेप्टचा रेशो हे कसे असतील इक्वल. देन आपल्याला रिझल्ट भेटेल ए बी अपॉन बी सी इक्वल टू पी क्यू अपॉन क्यू आर. तर हे अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल आणि प्रॉपर्टी ऑफ इंटरसेप्ट्स बाय थ्री पॅरलल लाईन्स ह्या दोन ज्या प्रॉपर्टीज आहेत ह्या मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये 7th व्हिडिओमध्ये ह्या दोन्ही प्रॉपर्टीज तुम्हाला प्रूव्ह करून देईल, ज्या तुम्हाला परीक्षेला विचारतात आणि अप्लिकेशनसुद्धा यांचे असतात. या दोन प्रॉपर्टीजवर आपल्याला एक्झाम्पल्स असतात जे इम्पॉर्टंट असतात.